लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात लोकशाही द ग्रेट न्यूज. आताच जिल्हा परिषद इलेक्शन चालू झालेलं आहे आणि यामध्ये गेल्या वेळेस बाप्पासाहेब घुगे हे अल्पशा मताने प्रभावित झाले होते, परंतु यावेळेस त्यांनी पाली सर्कलमध्ये अनेक खेडोपाडी जाऊन ग्रामस्थांचा त्यांनी विचार पक्का करून घेतलेला आहे आणि आताच 2-4 गावामध्ये त्यांचं व्हिजिट झालेलं आहे. तर प्रत्येक गावाने एक निर्धार केलेला आहे की यावेळेस विकासाच्या संकल्पावरती तुम्हाला भरघोस मताने निवडून आणू असे ग्वाही प्रत्येक गावातून त्यांना मिळत आहे. तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की गेल्या वेळेस अल्पशा मताने का पराभव झाला आणि येणाऱ्या काळामध्ये आपण कशा पद्धतीनं हे इलेक्शनची तयारी करणार आहेत आणि भविष्यामध्ये विकासाचं जे काही संकल्प आपण केलेला आहे ते काय आहे या संदर्भात जाणून घेऊया. लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनलच्या या मुलाखतीमध्ये आपण सविस्तर माहिती घेऊया. बाप्पा, आपण गेल्या वेळेस अल्पशा मताने जो पराभव झाला होता आणि आता तुम्ही गावागावात बरेचसे खेडेगावात जाऊन आलेला आहे. या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतनी किंवा ते जे ग्रामस्थ आहे त्यांनी असा संकल्प केलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण मतदान करून तुम्हाला निवडून आणू. तर आपण पुढची रणनीती काय असणार आहे? जे आपला अल्पाशय मतानं पराभव झाला त्याच्यामध्ये एक तर पहिलंच इलेक्शन होतं माझं आणि पहिलंच इलेक्शन लढवीत असल्यामुळं त्याच्यामधला जास्त अनुभव नव्हता आणि अनुभव नसून जे पहिले सुद्धा काय बरेचसे समजा आमदारकी असन, खासदारकी असन, जिल्हा परिषद वगैरे असत्या, तर एक तर पहिलंच मी बाहेर मुंबई ठिकाणी 10 ते 12 वर्षे बाहेर राहिल्यामुळं त्यावेळेस सुद्धा राजकारणाचा काही आपला संबंध नव्हता किंवा त्याचा अनुभव नव्हता. आणि नवीन आपण 2006 पासून राजकारणामध्ये आलो आपण. त्याच्यामध्ये काय 2 इलेक्शन झाले फक्त दुसऱ्याचे. वैयक्तिक मला स्वतः उभा राहावं लागलं आणि उभा राहत असल्यामुळं आपल्या त्याचा थोडा अभ्यास नसल्यामुळं त्याच्यामुळे आपला अल्पशय मतानं थोडा पराभव झाला. आणि ज्यावेळेस जे पहिलं इलेक्शन होतं त्यावेळेस मी शिवसेनेच्या तिकिटावरती लढलो. आमचे नेते पहिले अनिलदा जगताप हे जिल्हा प्रमुख होते, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इलेक्शन लढलो. आणि शिवसेना सोडता बाकीचे काही पक्ष होते. पंकजताई पालकमंत्री होत्या, प्रथमतः खासदार होत्या आणि शिवसेना भाजपची युती होणारे तिकीट माझं फायनल झालं आहे आणि 15 दिवसाच्या फरकाव इलेक्शन पुढं आले आणि 15 दिवसानंतर युती तुटली. आणि ज्यावेळेस आम्ही सोबत फिरलो, भाजपची लोकांनी आम्ही सोबत फिरलो आणि सोबत फिरून 15 दिवसामध्ये युती तुटल्यामुळं जे आमचे वरचे काही वंजारा समाजाचे गाव आहेत, तर वंजारा समाज हे पहिला पंकजताई मुंडे साहेबांना मानणारा वर्ग आहे आणि त्याच्यामुळं अचानक युती तुटल्यामुळं जी लोक भाजपचे होते ते डायरेक्ट भाजप अटॅच झाले. मग आम्हाला 15 दिवसामध्ये लोक थोडंफार कव्हर करायचा वेळ भेटला नाही. आणि पालकमंत्री पंकजताई असल्यामुळं त्यांच्या 2 सभा येळंब या ठिकाणी पाली पंचायत समिती गाणामध्ये झाल्या आणि त्यांच्या सभा झाल्या. विनायक मेटे साहेब आणि पंकजताई सुद्धा त्यांचीसुद्धा तिथं पालीमध्ये तुम्ही भाजपला सहकार्य करा आणि निकनूरमध्ये तुम्ही शिवसंग्रामला सहकार्य करा अशी एक मोठी डील झाली. आणि जयत अण्णाचं सुद्धा काही कॅन्डिडेट चालला त्यांनी सुद्धा तिकडं बऱ्यापैकी पंकजताईंनी मॅनेज करून सगळं सहकार्य भाजपच्या उमेदवाराला दिल्यामुळं सर्व बल्लांडे हाती एका साईडला आले आणि माझ्या बाजूनं फक्त आमचे शिवसेनेचे पहिले जिल्हा प्रमुख जगताप हे सोबत असल्यामुळं आमची त्यावेळेस राजकीय ताकद कमी पडली किंवा मोठ्या एखाद्या आमदार असेल किंवा मंत्री असेल कोणाची सभा वगैरे झाली नाही. याच्यामुळं माझा अल्पाशय मतानं पराभव झाला. पण मला तो पराभव झाल्यासारखं सुद्धा वाटत नाही. जेणेकरून पहिल्या गावापासून शेवट गावापर्यंत मी लीडवर आहे. एकच गाव राहिले हिवरापाडी,
तिथं सुद्धा मला 500 मताची लीड होती आणि ती हिवरापाडे गाव हे मोठा असल्यामुळं त्या गावातला पंचायत समितीचे कॅन्डिडेट असल्यामुळं तिथं आपला थोडा आपलं मायनस होऊन त्यांचा प्लस होऊन त्यांचा विजय झाला. तरी पहिल्यासुद्धा मी दुःखी नाही किंवा नाराजी नाही. एवढं त्यांचं का साम्राज्य असून मी फक्त थोड्याशा अल्पाशा मतानं माझा पराभव झाला आहे, हे मी त्या दुःखी नाही. तर तुम्ही गेल्या वेळेस अल्पशा मताने जरी पराभूत म्हणजे झालेले असले तरी स्वतः तुम्हाला पराभूत झाल्यासारखं वाटत नाही आणि यावर्षी तुम्ही जिंकला आणि जिंकून येणार आहे अशी खात्री तुम्हाला आहे आणि प्रत्यक्षात ग्रामपंचायतींची पण सुद्धा आहे. तर भविष्यामध्ये आपण काय विकासात्मक कार्याचं काही संकल्प केलेला आहे का? काय सांगू? जेव्हा आता 2016ला इलेक्शन झालं आणि आज जवळजवळ 8-9 वर्ष होता इलेक्शनच नाही. मी पाली मतदारसंघामध्ये जे आमचे पहिले काही लोक असतील, जी माझी काही माणसं असतील, पण लग्न असेल, सप्ताहाचा कार्यक्रम असेल, यात्रा असेल, कुठलंही मी संपर्क तोडलेला नाही. रोज आपल्या हॉटेलवरती चहा पाणी असते, नाश्ता पाणी असते. कुणाचं ॲक्सिडेंट झालेलं असेल, कुणाची भांडणं असतील, पोलीस स्टेशनचं काम असेल, दवाखान्याचं काम असेल, आजपर्यंत एखादी सर्कलच्या माणसानं म्हणावं की बाप्पा सर्टिफिकेट माझा फोन उचलला नाही. माझ्या सगळं 100% होणार नाही, पण 90% मी काम करण्याचा प्रयत्न करतो. पोलीस स्टेशन असं, दवाखान्यात जायचं, काही समजा कोण रक्त असेल, ह्या गोष्टी सत्याने मी 9 वर्ष झालं करत आहे. आणि आज येळंबमध्ये सुद्धा जी येळंबची जी लोक आहेत, कोणाचा लाईटीचा प्रश्न असेल, लाईनमॅनला फोन करा, बाकी कुठलं बी अडचण असेल, या सर्वांना आतापर्यंत सहकार्य करतोय आणि सहकार्य करणार आहे. याच्यामुळं जे आता हिवरापाडे गाव असत, काही बाकीचे लोक असतील किंवा पहिल्या वेळेस आमचं चुकलं व ह्यावेळेस तुमचा विचार करू, आम्ही तुम्हाला निवडून देऊ. कारण मी ज्यावेळेस माझा पराजय झाला त्यावेळेस कमीत कमी 15 ते 20 गावामध्ये जाऊन सुद्धा लोकांच्या गाठीबिटी घेतल्या आणि सर्वसंघ फिरत राहिलो. आणि ज्यावेळेस जे माझा काय खर्च झाला होता, काय गाड्या असतील, कोणाचं हॉटेलचं जेवणाची बिलं असेल, काही असेल, मी 15व्या दिवसापर्यंत सगळ्याचा एक न एक रुपया सगळा हिशोब देऊन टाकला. एकही रुपया कोणाचा मी ठेवला नाही. आणि आणखी कोणी पाली सर्कलमध्ये कोणी मला असं पप्पाने माझे 1000 रुपये ठेवले, तुम्ही ते सुद्धा विचारा. मी सगळा हिशोब क्लिअर केला. आपण हरलो असतो तरी. त्याच्यामुळं लोकांचं म्हणणं आलं की बाबा किंवा बाप्पासाहेबाचा स्वभाव चांगला आहे आणि व्यवहार बी त्यांचा क्लिअर आहे. आज या पोकले JCBच्या माध्यमातून खाल्ले पाली सर्कलमध्ये सगळं वर येळंब असं सगळ्या जवळजवळ 50-60% लोकांची कामं केलीत मी पहिल्या मशीन पोकल्या JCBच्या माध्यमातून. आणि आता राहिलं बाकी म्हणजे काय लोकांचा होता ते आता हॉटेल झाल्यापासून कोणाचा साखरपुडा आहे, कोणाचा वाढदिवस आहे, कोणाचं लग्न आहे, सर्कलला कोणी 10 कमी देऊ, कोणी 5 कमी देऊ, चला सर्कलचं आहे, चला ओके. या दृष्टिकोनातून मी आपले लोक सांभाळत राहिले असल्यामुळं लोक माझा यावेळेस खरोखर माझा विचार करतील. आणि मी आता हे इलेक्शन लढवत असताना आमचे नेते अजितदादा पवारसाहेब आहेत, आमचे नेते दुसरे धनंजय मुंडे साहेब आहेत. मी यांच्या नेतृत्वाखाली इलेक्शन लढणार आहे. त्याच्यामुळं दादासुद्धा काम चांगलं आहे, धनुभाऊसुद्धा काम चांगलं आहे. याच्यामुळे ह्यावेळेस लोक नक्कीच मला पदार्थ घेतील. हे बाप्पासाहेब घुगे आहेत जे पाली सर्कलमध्ये उभं राहणार आहेत आणि त्यांचं जे कार्य आहे त्यांनी आता जे सांगितलेलं आहे की आम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सदैव काम करत असतो आणि भविष्यात येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने जे काही विकासात्मक कार्य असतील ते करण्याचा प्रयत्न करते. आणि त्याचबरोबर पाली या ठिकाणी मोठा डॅम्प आहे. या डॅमच्या माध्यमातून बरीचशी शेती ही ओलिताखाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे शेतमाल हा विदेशात कसा जाईल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल विविध योजनेच्या माध्यमातून ते सुद्धा देखील त्यांचे प्रयत्न आहेत. आणि चांगल्या पद्धतीनं आज त्यांचं नाव आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना मतदान पडून ते विजयी होणार आहेत. एकतर गेल्या वेळेसच विजयी झालेले आहेत. फक्त कागदपत्री म्हणा आपण किंवा थोड्याशा अल्पशा मताने तिथं पराभूत जरी दाखवले असले तरी ते स्वतःला पराभूत मानत नाहीत. यंदा चांगल्या मताने निवडून येणार आहेत अशी त्यांना खात्री आहे. आणि ग्रामस्थांनीसुद्धा त्यांना तसं वचनं दिलेली आहेत. अनेक खेडोपाड्यामध्ये त्यांच्या मीटिंग चालू आहेत आणि सुखदुःखात धावणारा आपला हक्काचा माणूस असला पाहिजे हीच अपेक्षा जनतेकडून आहे. धन्यवाद बाप्पासाहेब, आपण दिलेल्या या मुलाखतीला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू.